कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विचार करून करून पाक डोक्याचा भोगा झाला। तेव्हा तूच काहीतरी कर आता, असं काहीतरी कर ना की तुझा आपाप इकडे घरी निघून आली पाहिजे। हा ना, बोला की। सूर्या, अरे एक स्थळ आलंय, पाटणचं पाहुण आहे, चांगलं स्थळ आहे। अरे पोरगा ITI झालाय, अरे फॅक्टरीत मेन सुपरवायझर आहे। मग ठरवायची का बैठक? पण अण्णा, तुम्ही आमच्या घराबद्दल सांग। अरे सगळं सांगितलंय, त्यानं काहीच अडचण नाही। काहीच अडचण नाही वे, मग विषय संपला की लगेच करू बैठक आपण। हा हा, तू जरा सांगितलं पाहिजे आवरायला घ्या मग। पण तुझं तर नाही घरात, पाहुणे बघायला आले आणि त्यांनी विचारलं घरची सून कुठे, तर काय सांगायचं? आत्याला फोन करतो। ते काय बी असो, पण नवरा बायको मधलं भांडण एक दिवसापेक्षा जास्त ताणलं नाही गेलं पाहिजे। वय बरोबरच आहे अक्कांचं, पण आता हे दादा आणि वहिनीला कोण सांगणार? सूर्याचाच फोन आहे। बोल की सूर्या। काय बोलू आत्या, माझी बायको ऐकायलाच तयार नाही। तू जरा बोल ना त्याच्याशी। अरे मी समजावून सांगायचा प्रयत्न केला नसल असं वाटतंय का तुला? आत्या, उद्या धनुला बघायला पाहुणे येणार आहेत काय सांगायला लागलायस? आणि तुळजा घरी नाही। तू सांग, घरात नांदणारी बाई जर घरात नसेल तर कसं दिसेल ते? तू जरा समजू ना तिला आत्या। ठीक आहे, बघते मी बोलून। तू नको काळजी करू, हा ठेवू? हा, तुळजा, बास झालं बरं का हे। तुला बी चांगलंच माहित आहे, लई ताणलं की तुटत। उद्या धनुला बघायला पाहुणे येणार आहेत घरी। काय सांगताय अक्का? देवा, ह्यान बारीला तरी त्या पोरीचं लगीन ठरून दे र बाबा। अगं होय, पण घरची सून घरात असायला पाहिजे का नाही? तीच जर नसेल तर काय करतील ते? हे बघ तुळजा, तू काय लहान नाहीस आता, चांगलं वाईट काय सगळं कळतंय तुला। एखाद्याचा एवढा बी रागराग करू नये की त्यानं आपल्यावर प्रेम केलं याची त्याला लाज वाटेल आणि त्याच्या मनातल्या प्रेमाची जागा तिरस्कार घेईल। मालन, तेजू, चला जाऊया आपण, तिचा तिला विचार करू दे। चल। चिरंजीव, मुलकर्णीचं रूप घेतलेल्या आमच्या लेकीवर जरा बारीक लक्ष ठेवा बरं का। डॅडी, अहो तुम्ही काळजीच करू नका, ती काय बी करणार नाही। तुम्ही तिचे पंकज छाटून टाकल्या, तू तिने किती बी फडफड केली तरी तिला उडता येणार नाही। काय छत्री, कसे बोलले आमचे चिरंजीव? डॅडी, आता शत्रू भया तुमच्या सावलीत वाढल्यात म्हणल्यावर वहिनी, तुझ्या मनातला राग गेला ना आता? तू जाशील ना घरी? डॅडी, एक नवी खेळी खेळायला नामी संधी आली बर का। कसली संधी? अहो, त्या सूर्याच्या खादाड बहिणीला बघायला पाहुणे येत्यात। काय सांगतोस? पाहुणे बघायला येणार आहेत ना? आपल्याला सांगितलं बी नाही? अरे असं कसं चालेल? तिला चांगलं स्थळ मिळालं तर तिचा गावात सन्मान वाढेल ना। नाही डॅडी, तो सूर्य आहे ना चिखलातच बरा आहे। काही झालं तरी त्याचा मान सन्मान वाढला नाही पाहिजे।
तुझा नाहीये तिकडे त्यांना वाचवायला. डॅडी, आपण तिकडे जाऊन काहीतरी गडबड करू शकतो की. जाणार कस? मला चहा. काय नको आम्हाला चहा बिया. तसं बी अगर आता आम्हाला काही किंमतच राहिलेली नाही. आज जवळची माणसं बी टाळायला लागल्यावर म्हणल्यावर काय काय झालंय? काय झालं विचारा तुमच्या लाडक्या भाच्याला जाऊन. त्याच्या बहिणीला बघायला पाहुणे येणारे तर आम्हाला साधं सांगितलेलं बी नाही. छत्रीकडनं कळते आम्हाला. हा? याला काय अर्थ आहे का? आता आमच्या लेकीशी त्याचं भांडण आहे बुवा, पण आम्ही विपरके झालो. डॅडी, सूर्याने बोलवलं नाही बोलवलं याचा तुम्हाला खरंच फरक पडतो? मग अरे काय बी झालं तरी आमचे जावई बापू आहेत ते. आमचा जीव त्यांच्यासाठी तुटणारच ना. आता त्यांना आमच्या लेकीच्या भांडणाचा बाजला आमच्याकडनं घ्यायचा असेल ठीक आहे. आम्ही बी इथून पुढे त्या घरात पाऊल टाकणार नाही. डॅडी असं नका बोलू. आमच्या घरात दादा एकटाच आहे ना धावपळ करणारा, तर घाई गडबडीत राहून गेला असेल. त्याला तुमच्याशिवाय कुणाचाच आधार नाहीये. त्यामुळे असं कधी मनात सुद्धा आणू नका. हॅलो डॅडी. हां ते धनुला बघायला पाहुणे येणार आहेत. म्हणलं तुम्ही आला असता बैठकीला तर. अरे वा 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 जावई बापू, लय आनंदाची बातमी दिलीत तुम्ही. पर जरा उशिरा दिलीत बुवा. काय झालं डॅडी? नाही झालं काय नाही, पण ही आनंदाची बातमी दुसऱ्याकडनं कळली आम्हाला. तुमच्याकडनं कळली असते तर बरं वाटलं असतं. आता तुम्ही आम्हाला परक समजायला लागले हे ठीक आहे. डॅडी हो काय बोलताय तुम्ही? या जन्मात तरी शक्य आहे का हो? तुम्हाला माहिती आहे ना मी कुठल्या टेन्शन मधनं जातोय. या सगळ्याच्या नादात तुम्हाला फोन करायचं विसरून गेलो, बाकी काय नाही. तुम्ही तरी राग धरू नका हो. अहो जावई बापू, आम्ही तुमच्यावर रागवायचं ठरवलं ना तरी बी रागवू शकत नाही. एवढं प्रेम आहे आमचं, एवढा जीव आहे तुमच्यावर आमचा. पण कसं आहे, आता आम्ही बैठकीला येऊ शकत नाही हो. आम्ही मंत्रालयात निघालो होतो. होय का? ठीक आहे, तुम्ही या जाऊन डॅडी. नको 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 जावई बापू, आम्हाला नाही हो तुमचं मन मोडवत. आज तुमच्यापेक्षा महत्वाचं आम्हाला कोणी आहे का? येतो येतो आम्ही येतो. खरंच होय डॅडी, म्हणूनच मी तुम्हाला देव मानतो बघा. डॅडी या देवाकडे अजून एक विनंती करू का? नाही म्हणजे तुझ्याला पण तुम्ही घेऊन आला असतं तर. आमची बिल इच्छा होती ना, पण ती पोरगी आमचं ऐकेल तर शपथ. लय समजवलं आम्ही तिला, पण नाही म्हणजे नाही. मनच काढून घेतलं हो तिने त्या घरातनं. काय करायचं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.